गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. ज्यांना ज्यांना करिअर म्हणून यूट्यूब ज्यांना निवडायचं आहे आणि ज्यांना स्टार्ट करायचं आहे चॅनल, या संदर्भात आज आपली व्हिडिओ आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला आज मी गाईड करणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या गावाचा सिनेमॅटिक लुक घ्या. ओके. पसरलेल्या फांद्या. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडं एक फोन असणं गरजेची बात आहे. जो माझ्याकडे तुम्ही बघताय हा फोन आहे, तो सॅमसंगचा फोन. मी साधा फोन घेतला होता. साधा फोनमध्ये तरी पण मी 16,000चा. ते वेळेस माझ्याकडे पैसे नव्हतं, तर ते वेळेस मी हा हप्त्यावर फोन घेतला होता. जेव्हा मी 3,000 काहीतरी भरले होते आणि मला 1,800 रुपये काहीतरी हप्ता होता. मला जोपर्यंत मला आठवते, कारण हे गोष्टीला 4 वर्ष झाली. तुमच्याकडे एक साधा फोन असला पाहिजे, जो कुठला पण फोन आहे तर त्याचा कॅमेरा मॅटर नाही करत का कॅमेरा साधा आहे कसा आहे. महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बोलायचं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे. बाकी कॅमेरा कसा असतो, तुमच्याकडे माईक नसो किंवा काय नसो तरी काय हरकत नाही. त्या गोष्टी एवढ्या मॅटर नाही करत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा युट्यूबच्या चॅनलसाठी तुम्हाला हे मॅटर करताय का तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही किती बोलू शकता. जर नाही कॉन्फिडंट तरी तुम्ही एकट्यामध्ये प्रॅक्टिस करून, म्हणजे आरशासमोर उभे राहून एकट्याशी स्वतःशी बोलून तुम्ही एक ती सवय पाडू शकता की तुम्ही त्या कॅमेरासमोर बोलू शकता. तसं तुम्ही कॅमेरा म्हणून नाही तर एक ऑब्जेक्ट, एक आपला मित्र किंवा एक दोस्त म्हणून त्याच्याशी बोला. तर अशी सवय पाडा तुम्ही बोलण्याची एकट्यामध्ये, आणि नंतर मग 1-2 माणसांमध्ये, नंतर मग तुम्ही गर्दीमध्ये जाऊन ना तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. ही जाम महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला ब्लॉगर बनायचा, जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं आहे, तर असे विषय खूप आहेत. जसे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहेत, फूड ब्लॉग आहेत, जसे फॅमिली ब्लॉग आहेत, डेली ब्लॉग आहेत. तुम्ही डेली ब्लॉग करत असाल तर डेलीचे पण ब्लॉग करू शकता. दररोज शूट करू शकता, दररोज तुम्ही टाकू शकता. कारण डेली ब्लॉग एकदम सिम्पल ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये जास्त एडिटिंग नाही करायला लागत आणि जास्ती पैसे खर्च नाही होत. खर्चिक ब्लॉग नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डेली ब्लॉग इझी आहेत. पण डेली ब्लॉग करत असाल, म्हणजे करू शकत असाल, त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त कॅरेक्टर्स तुमच्या घरामध्ये, ते तुम्हाला सपोर्टेबल पाहिजेत आणि कॅमेरा फ्रेंडली पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा ब्लॉग आणखीन खुलून येईल जर डेली ब्लॉग असेल तर. आणि ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये तुमचे खर्चिक आहे ट्रॅव्हल ब्लॉग. कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जात असाल, जसा मी जातो तसा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर ते थोडा खर्चिक ब्लॉगमध्ये येते. थोडासा म्हणजे गाडीचं पेट्रोल, गाडी असेल तर पेट्रोल किंवा इतर ट्रान्सपोर्टेशनसाठी पण तुम्हाला तो खर्च येणारच आहे, किंवा खाण्यापिण्याचा प्लस याचा खर्च येतोच. तर हे सगळं खर्चिक ब्लॉगमध्ये जातं. पण तुम्ही गावातल्या गावात पण बनवत असाल किंवा तुमच्या शहरात असाल, तुम्ही घरात असाल, कुठे पण असाल, तर विषय हे भेटतातच. तुम्ही एक्सप्लोअर करत राहा. यूट्यूबवर खूप सारे विषय आहेत ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि घरच्या घरी पण बनवू शकता. जसे गावाकडचे, आता ही तुम्ही बघत आहात, ही आमच्याकडच्या ही तुरींची झाडं आहेत, घेवड्याच्या शेंगा, आपल्या राई, आपल्याकडं मुले होतात, टोमॅटो होते, असं तुम्ही पण बनवू शकता. आणि दुसरी गोष्ट ही की लाजायचं नाही अजिबात. तुम्हाला असं वाटत असेल की मला लाज वाटते, मी गर्दीमध्ये कसं बोलू, 4 माणसं माझ्याकडे बघतात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती 4 माणसं तुम्हाला पोसत नाही. ते 4 माणसं तुम्हाला काही घरात आणून देत नाही. आणि ती 4 माणसं तुमची सक्सेस झाल्यानंतर ती उद्या वाह करणार आहेत. त्याच्यामुळे लाजायचं अजिबात नाही आणि बिनधास्त बोलायचं. जसं मी आता तुम्हाला याच्यामध्ये बोललो की गर्दीमध्ये बिनधास्त बोला. कारण कसं आहे की तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही शूट करताय, तुम्ही ब्लॉग शूट करताय, म्हणजे तुम्ही तुमचं काम करताय आणि ते त्यांची कामं करतात. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून बोलताय आणि ते तुमच्याकडे बघताय, तर ते इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आपलं काही काम नाही त्यांच्याकडे बघण्याचं किंवा काय, अजिबात नाही. टार्गेट बाय टार्गेट तुमचं लक्ष ठेवा आणि तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमचा काय विषय आहे, तो बिनधास्त बोलून टाका. कोणाकडे बघून तुमचं लक्ष विचलित करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करीत राहा, बाकी ओके होऊन जाईल. आता आम्हाला लागले भूक, आम्ही केलेला नाही नाश्ता. आता नाश्त्यासाठी आम्ही आलो. आता कुठे काहीतरी करतो आम्ही. ठीक आहे, नाश्ता करतो आणि पुन्हा तुम्हाला फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा बाजारातला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्यूस प्यायला, ज्यूस म्हणजे नाश्ता करायचा आहे, पण आता आपण थोडासा पहिल्यांदा पिऊन घेऊयात. हा एक मिक्स, एक मँगो ज्यूस. चिअर्स. या पिल्यानंतर आपण काहीतरी नाश्ता करूयात आणि जाऊयात आपण बाजारामध्ये. माझ्या आजूबाजूला तुम्हाला दाखवते खूप सारी माणसं आहेत. मी बघा, पूर्ण हॉटेलमध्ये बरीचशी माणसं बसलेली आहेत, पण माझं फोकस आहे पूर्ण कॅमेऱ्यावर आणि मला काय बोलायचं आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट आहे. खूप स्पष्ट राहायचं. ओके. बाजार आहे, बाजाराची गर्दी आहे, खूप सारी लोक आहेत, पण मी कोणाकडे लक्ष देत नाही. आपला फोकस राहायला पाहिजे फक्त कॅमेऱ्याकडं आणि आपण काय बोलतो, आपला काय विषय आहे, ते महत्त्वाचं आहे. तर फिअरलेस, बिनधास्त बोला. बघणारी बघता येतात, पण आपण आपलं काम करायचं. आपण बनवतो व्हिडिओ, तर व्हिडिओ बनली पाहिजे. आणि
किती गर्दी असली, किती माणसं असली तरी आपण बिंदास बोललो पाहिजे, तेवढं आपल्या याच्यामध्ये पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे तेवढा. तर हाच तुम्हाला आत्मविश्वास ठेवायचा आहे, याच्यानेच तुमची व्हिडिओ ओके होणार आहे. आणि एक सफल ब्लॉगरची निशाणी आहे की तुम्ही माणसांमध्ये बोलली पाहिजेत, माणसांमध्ये बोलण्याचा तुम्हाला हे आलं पाहिजे, बस तेवढं तुम्हाला करायचं. एवढी हिंमत ठेवा आणि बोला, बिंदास बोलायचं कॅमेऱ्याच्या समोर. ओके. सो हा आहे आपला कुडूसा नाका, हा आहे आपला बाजाराचा आहे. हा मी तुम्हाला दाखवायला आलो होतो की एक आत्मविश्वास असणं किती महत्त्वाची गोष्ट आहे, कॅमेऱ्यासमोर बोलणं किती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आज आपण शूट करतोय, ना तर आपण बाकीचा सीन आपण गावाकडे घेऊया. तर तुम्ही जर निश पकडले असाल की डेली ब्लॉगिंग, तर डेली ब्लॉगिंग म्हणजे येत आहे की दर दिवशी तुम्ही शूट करा आणि दर दिवशी तुम्ही अपलोड करा. याच्यामध्ये ते ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये पण तुम्ही 1-2 दिवसाआड किंवा आठवड्याआड तुम्ही करू शकता ट्रॅव्हल ब्लॉगिंग, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही अपलोड करू शकता. अजून तुम्ही महिन्यामध्ये पण 1-2 ब्लॉग अपलोड करू शकता. त्याचा काय कोणता क्रायटेरिया नसतो, म्हणजे त्याचा अल्गोरिदम असं आहे की तुम्ही जेव्हा अपलोड करीत असाल ते कंटिन्युअसली तेव्हा अपलोड झालं पाहिजे. ॲक्च्युली मी एवढं तुम्हाला ज्ञान देतो, पण जेव्हा मी मागच्या वर्षी माझे 6-7 महिने गॅप पडला, त्याच्यामुळे माझे व्ह्यूज एकदम कमी झाले. पण मी पडण्यातून शिकलो आणि ते तुम्ही नाही करावं म्हणून तुमच्यासाठी एक मार्ग दाखवतो की तुम्ही काय करू शकता. तुमच्या चांगल्या ग्रोविंगसाठी, तुमच्या चॅनलच्या व्ह्यूजसाठी, तुमच्या चॅनलच्या रीचसाठी तुम्ही कुठली चुकी करू नका, ही तुम्हाला मी चांगल्या रीतीने समजावून सांगतो. म्हणजे कंटिन्यू तुम्ही राहा. तुम्ही जर आठवड्यात 1-2 व्हिडिओ टाकत असाल तर आठवड्यात 1-2 व्हिडिओ तुमचे पडल्याच पाहिजेत. डेली तुमचे 1-2 व्हिडिओ जात असतील तर डेली तुम्ही 1-2 व्हिडिओ टाकायच्याच काही पण करून. आणि जर तुम्ही महिन्यातून 1-2 व्हिडिओ टाकत असाल तर महिन्यातून 1-2 व्हिडिओ तुमच्या गेल्याच पाहिजेत काही पण करून. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की यूट्यूबचं अल्गोरिदम तसंच बनलेलं असतं की तुम्ही जेव्हा जेव्हा अपलोड करता तेव्हा तेव्हा ते चेक करतं. आता यूट्यूबचं मॅन्युअली चेक नाही केलं जात, आता यूट्यूबचं रोबोटिक म्हणजे AI द्वारे चेक केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी तुमची जाम महत्त्वाची आहे, सातत्य तुमचं जाम महत्त्वाचं आहे की तुम्ही कधी कधी करता आणि त्यावेळेस तुम्ही केलंच पाहिजे. मी आता माझ्या व्हिडिओमध्ये खूप असा अंतर राहिला, त्याच्यामुळे माझे व्ह्यूज खूप कमी झालेत. हिंमत चिकाटी ठेवा आणि कॉन्फिडंट ठेवा व्हिडिओमध्ये बोलण्याचा, आणि फक्त सातत्य ठेवा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये, जे महिन्यातून आठवड्यातून जेव्हा जेव्हा पण तुम्ही करत असाल ते. बाकी तुमची सक्सेस तुमच्या जवळ आहे मित्रांनो. ओके. तर माझी ही व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. ओके. तर बाय बाय.